शेतकरी बंधूंनो, सध्या आपण आहोत रामेश्वर भाऊ ठाकरे कासोळा यांच्या शेतामध्ये, ज्या ठिकाणी त्यांनी शून्य मशागत किंवा SRT पद्धत किंवा कमीत कमी मशागत पद्धत ज्याला आपण म्हणतोय, म्हणजे काय तर जमिनीची हलवाहलव न करता शेती करणे अशा पद्धतीने पीक घेत आहेत। आणि जवळपास आपण 2022 पासून याची सुरुवात केली। 2022 पासून यांच्या शेताला नांगर नाही, वखर नाही आणि हे आता त्याच्यावरचं 9वं पीक आहे। म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतंय की शून्य मशागतीने शेती करणे म्हणजे एकदम पळीत शेती करणे, पण तसं नाही आहे। ही काही बगर मेहनतीची शेती आहे असं नाही आहे। मेहनत या जमिनीमध्ये उलट जास्त आहे, परंतु या जमिनीमध्ये आपण जमिनीशी कुस्ती खेळत नाहीये, पिकासोबत खेळतोय, जमिनीला सुपीक बनवतोय। आपलं आता हे 9वं पीक आहे। असं करताना तुमचं उत्पादन खर्च वाढत आहे का कमी होत आहे? खर्च एकदम कमी आहे। खर्च कमी होत आहे। आता रामेश्वर भाऊची आपण जमीन बघू शकतो। या ठिकाणी हे दिसतंय का कॅमेऱ्यात? हे हात दिसते इथला? बर, कॅमेरा वाटलं तर थोडं खाली कर, आपल्याला दिसेल। रामेश्वर भाऊची जर जमीन थोडीशी खाली जाऊन पाहिली आपण, म्हणजे वरंब्याच्या थोडं खाली उतरतो तर आपल्याला दिसते सगळा मुरमाळ आहे हा, म्हणजे मुरमाळ आहे। याच्या खाली जर इथे गेलो, हे येत आहे इथला, इथं दगड आहे पूर्णपणे, म्हणजे एवढी मुरमाळ जमीन आहे। अशा मुरमाळ जमिनीमध्ये सुद्धा या शून्य मशागतीने जेव्हा हे शेती करतात, तर तुमचं मागच्या वर्षीचं सोयाबीनचं उत्पादन काय होतं? मला याच्यातनी 2 एकरात 44 कट्टे सोयाबीन झालं तसं। बर, म्हणजे जवळपास 22 क्विंटल झालं होतं 2 एकरात, म्हणजे एकरी 11 क्विंटल। म्हणजे आता रामेश्वर भाऊ ठाकरे कासोळा गावामध्ये राहतात, जे प्रसिद्ध गाव आहे। आणि या गावामध्ये जर आपण इथं आलात तर कोणीही रामेश्वर ठाकरे कोण आहेत असं आपल्याला जर आपण विचारलं तर सांगू शकतात। रस्त्यावरच त्यांचं शेत आहे, आपण या शेताला भेट देऊ शकता आणि तेव्हा आपल्याला कळेल की खरोखर एवढी मुरमाड जमीन आहे। मुरमाड जमिनीमध्ये यांना 11चा ऍव्हरेज येतो का नाही, ही इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही विचारू शकता। माघारी जरी आले तरी तुम्हाला दिसेल की या बेड पद्धतीमुळे यांची बाकी जमीन सुपीक नाही आहे, परंतु यांनी जो हा बेड केलाय आणि बेडवर जे पिकाचे अवशेष आहेत जुने आपण दिसते आपल्याला, हे आता सगळं असंच ठेवलेलं आहे। ही जमिनीला बांधून ठेवतात। कोणत्याही जमीन सुपीक राहण्यासाठी शास्त्र सांगतंय की त्या जमिनीमध्ये हवा 25% असली पाहिजे, 25% पाण्यासाठी तिथे जागा असली पाहिजे। तर ते मात्र सगळं या ठिकाणी राहतं। या जमिनीची धूप खूप मोठ्या प्रमाणात कमी होते। शिवाय ही जी जुन्या पिकाचे अवशेष आहेत जमिनीमध्ये आपण राहू देतोय, तर हे खरं जीवाणूंचं घर आहे। म्हणजे जीवाणू जी जिवंत राहतात ती या पिकाच्या मुळाभोवती, कारण एक खूप मोठं जारवा आहे, त्याच्या भोवती त्याचं घर बनवतात ते, आणि त्याच्या आधारे ते वर्षभर जिवंत राहतात, पुढच्या पिकाला उपलब्ध होतात। आता तुम्ही इथं नांगरणी करत नसल्यामुळे त्यांचं घर डिस्टर्ब करत नाही, घर तसंच ठेवलेलं आहे। घर तसंच ठेवल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये जीवजंतू मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे आज आपण पाहतोय की डिझेल तुटवडा आहे, आणि हे तुटवडा असताना तुम्हाला मात्र काही आवश्यकता नाही याची। नागराची वाटत पाहायचं डिझेल आलं का नाही आलं, विशेष नाही। म्हणजे आजूबाजू शेतकऱ्यांना डिझेल पाहिजे, यांना मात्र बिना डिझेलची याची शेती होत आहे। सोबत पेरणी सुद्धा आता तुमची बिना ट्रॅक्टरची झालेली आहे, आणि उत्पन्न मात्र एका इकडे सांगता की इतरांपेक्षा जास्त येते। इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला सांगाल? सर्व शेतकऱ्यांना थोडं थोडं करून पाहायला पाहिजे सर। म्हणजे कसा अनुभव आला की ते स्वतः मग अनुभव जास्त आला की जास्त शेती झिरो बजेट मध्ये करतील। बरोबर। आणि आपण केल्याशिवाय माहित पडणार नाही, त्यासाठी थोडी थोडी तरी करून पाहायला पाहिजे। अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, जसं जसं आपलं क्षेत्र असेल त्या हिशोबाने करायला पाहिजे। म्हणजे अनेक शेतकऱ्यांसाठी जेव्हा मी विना नांगरणीची शेती म्हणतोय किंवा तुमच्या सारख्याच्या काही यशोगाथा इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवतो, युट्यूबच्या माध्यमातून किंवा भाषणामध्ये सांगतो, तर बऱ्याच जणांसाठी हा एक बाउन्सर बॉल असतो, मारताच येत नाही किंवा हे कळतच नाही हा कसा आला, तर म्हणजे हे अशक्य वाटतं। आतापर्यंत आपण लहानपणापासून नांगरणी करत आलो, वखरणी करत आलो, विशेषतः असे फनकट जर ज्या शेतामध्ये असतील तर ते पहिले नांगरायचो, आणि इथं सांगताय की तुम्ही हे सगळं तसंच ठेवताय, हे कसं शक्य आहे असं पण आपल्याला वाटतं। आणि पडीत राहिली तर मग आपल्या शेतामध्ये काळी कचरा येईल किंवा काट्या, तुराट्या, पराट्या, म्हणजे सगळं गदळ शेत दिसेल, त्यामध्ये पेरावं कसं, पुढे जावं कसं, असं पण आपल्याला वाटतं। आणि खरोखर काही शेतकरी करायला जातात तर आजूबाजू शेतकरी बोलतात सुद्धा। पण मात्र हे जर तुम्ही रामेश्वर भाऊ ठाकरे सांगतात तसं एका एकरावर प्रयोग करून बघितला आणि या पद्धतीनं जर तुम्हाला मग चांगलं वाटलं, पुढे गेलं, तर तुम्हाला दिसेल तुमचा एका इकडे उत्पादन खर्च तर कमी होत आहे,
उत्पन्न मात्र वाढत आहे आणि ही काळाची गरज आहे. आणि ही काळाची गरज असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत या पद्धतीने जे शेतकरी करतील तर त्यांना हेक्टरी 5,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा या माध्यमातून मिळणार आहे. मग तुम्ही बेड करून विना नांगरणीची शेती करा, या बेड न करता सुद्धा जर आपण विना नांगरणीची मशागत न करता जर शेती केली तरी सुद्धा आपल्याला हे प्रोत्साहनपर अनुदान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मिळू शकते.